Preparation time starts. श्री सद्गुरु बाल गोविंद पथक आपल्या पहिल्या अटेम्प्टचा अगदी सावकाशपणे ते त्यांचा प्रयत्न करत आहेत. सावकाश. पहिला अटेम्प्ट श्री सद्गुरु बाल गोविंद पथक परंतु अयशस्वी. थोडीशी गडबड झाली, गोंधळ झाला. Attempt unsuccessful. चला आपण पुढील गोविंदा पथकाकडे वळत आहोत. पुढच्या वेळी नक्कीच प्रयत्नांना यश मिळेल. थोडा सराव अजून करायला हवा. यानंतरचं गोविंदा पथक सगळेजण तयार आहात का? सगळेजण तयार आहात का? आता आवाज कशासाठी? लवकर लवकर सांगा, आवाज कशासाठी? कोणतरी म्हटलं तालुक्याचा राजा येतोय. आमचा डीजे मास्टर सुद्धा उत्सुक आहे. RSIL प्रस्तुत क्षितिजोत्सव 2025 पर्व 2 मध्ये पहिल्यांदाच दाखल होतोय. पालघर जिल्ह्यातून, वसई तालुक्यातून आणि नालासोपारा नगरीमधून महाराष्ट्राच्या दहीहंडीच्या इतिहासामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारा एक दादा गोविंदा पथक, शानी आपणा सर्वांची छाती अभिमानानं फुलते असा गोविंदा पथक. त्यामुळे त्याच्यासाठी मिळणारी दाद सुद्धा तितकी मोठी हवी आहे. मला पूर्णपणे विश्वास आहे आपल्या वसईवीराच्या प्रेक्षकांवरती की आपण त्यांचं मोठ्या दणक्यात आणि धडाक्यामध्ये स्वागत करणार आहोत. बरोबर की नाही? येस. तर स्वागत करूया तालुक्याचा राजा शिव गणेश गोविंदा पथक नागिनदास. बिग राउंड ऑफ अप्लॉज. हा तोच गोविंदा पथक, हे तेच गोविंदा पथक ज्या गोविंदा पथकाने प्रो गोविंदा मध्ये क्वालिफाईंग रेस मध्ये नंबर 2 चा रँक मिळवलाय. के मटके झटके मारे हैं, तू आज शोला तो हम भी फुवारे हैं, तू आसमां पे है तो चांद तारे हैं हम, चाहे दम निकले. शिव गणेश गोविंदा पथक मी समस्त मान्यवरांना
सर्व ओनर्सना माहिती देऊ इच्छितो. थँक्यू टू से सर्व मान्यवरांना आणि संघ मालकांना माहिती देऊ इच्छितो. हा तो गोविंदा पथक आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठा होणारा प्रो गोविंदा. आणि त्या प्रो गोविंदाची ज्यावेळेला ट्रायल झाली त्यावेळेला जे 16 संघ प्रो गोविंदाच्या फायनलसाठी म्हणजे शेवटच्या दिवसासाठी पात्र ठरले त्याच्यामध्ये पहिला क्रमांक पटकावणारा आर्यन्स गोविंदा पथक होता. आणि दुसऱ्या क्रमांकावरती काही सेकंदाने मागे राहणारा जो गोविंदा पथक होता तो आपल्या तालुक्याचा राजा होता. नाव आहे शिव गणेश गोविंदा पथक. आणि ते आता आपले सादरीकरण या ठिकाणी दाखवणार आहेत. विश ऑल द बेस्ट. कॅप्टन आणि कोच. Preparation time starts. फॉर्मेशन. शिडी प्रमुख अतिशय चपळाईनं या ठिकाणी अतिशय वेगानं इथे गोविंदा बरोबर चाललेला आहे. थराबर रचण्यासाठी सीढ़ियां उन्हीं को मुबारक हो जिन्हें सिर्फ छत पे जाना है. मेरी मंजिल तो आसमां है, रास्ता मुझे खुद बनाना है. व्हाट अ ब्रिलियंट परफॉर्मन्स, व्हाट अ ब्रिलियंट परफॉर्मन्स. प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजर, हजारोच्या संख्येने प्रेक्षक आहेत हजर करतायत टाळ्यांचा गजर. शिव गणेश गोविंदा पथक. वाह 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 वाह. एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. कमाल. पहिला प्रयत्न, पहिला टीम शिव गणेश गोविंदा पथकाचा इथे तमाम उपस्थित प्रेक्षकांना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. Attempt successful with 0 penalties. क्या बात है. दुसऱ्या अटेम्प्ट साठी तयार आहे शिव गणेश गोविंदा पथक. त्यांचे प्रयत्न आहेत अथक, स्वतःला सार्थक सिद्ध करण्याकरता ते तयार आहेत मैदानावरती. आणि ही ओळख आहे महाराष्ट्रामध्ये या शिव गणेश गोविंदा पथकाची. त्यांचे चाहते वाढलेले आहेत, त्यांची लोकप्रियता वाढलेली आहे.
त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. आज प्रचंड आत्मविश्वासानं हे गोविंद पथक मैदानावरती स्वतःला सिद्ध करत आहे. पहिला प्रयत्न सक्सेसफुल. 3, 2, 1. समय की पाबंदी नहीं है. बहुत ही शानदार खेल अभी तक रहा है शिव गणेश गोविंदा पथक का. अब ये देखें क्या कॉन्फिडेंस है, कॉन्फिडेंस इनका 7वें आसमान पर. बहुत ही जबरदस्त शरीर का संतुलन और अब जाकर एक के पे एक का. ये जमीन पर बैठकर क्यों आसमान देखता है, ये जमीन पर बैठकर क्यों आसमान देखता है. खोल दिया अपने पंख, जमाना सिर्फ उड़ान देखता है, उड़ान देखता है. क्या जबरदस्त प्रदर्शन मैदान के अंदर. आउटस्टँडिंग रॉकिंग परफॉर्मन्स शिव गणेश गोविंदा पथक. आता वेळेचं बंधन त्यांना नाहीये, परंतु त्यांना माहिती आहे की स्वतःची कर्तबदारी सिद्ध करायचे. ते त्याच ताकदीने वर गेले, त्याच जोमाने ते परत येत आहेत. तुमच्या टाळ्यांच्या गदासाठी डीजे मास्टर आपली वेळ झालेली आहे. शिव गणेश गोविंदा पथक दुसरा प्रयत्न. आउटस्टँडिंग मॅग्निफिसंट. Second attempt successful. सेकंड अटेम्प्ट तुमचा सक्सेसफुल झालेला आहे. टाळ्यांचा गजर. बोला गणपती बाप्पा.